परभणीच्या 7ही मतदान केंद्रांवर मतदानाची वेळ संपली तरी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। मतदानाची वेळ संपल्यावर 250 मतदान केंद्रांची गेट बंद करण्यात आली तरीही मोठ्या प्रमाणावर रांग असल्याचं चित्र आहे। 5:30 वाजताच्या आत मतदान केंद्रात आलेल्या मतदारांचं शेवटचं मतदान होईपर्यंत जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू राहील। परभणीच्या जिंतूरमधील मतदान केंद्रावरून आढावा घेतलाय पंकज क्षीरसागरनं। परभणी जिल्ह्यातील 7 नगर परिषदांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते। मात्र आता 5:30 वाजल्यानंतर परभणी जिल्ह्यातील 7ही नगर परिषदांमध्ये येणारे 250 मतदान केंद्रांचे गेट लावून घेण्यात आलेले आहेत। तरी सुद्धा मोठ्या प्रमाणावर मतदारांच्या रांगा ज्या आहेत त्या या मतदान केंद्रावर पाहायला मिळतात। आपण जर बघितलं तर मी सध्या जिंतूरमध्ये आहे आणि जिंतूरमधील हे मतदान केंद्र आपण बघू शकतो। एकीकडे महिलांची रांग जी आहे ती मोठ्या प्रमाणावर आहे आणि दुसरीकडे पुरुषांची रांग आहे आणि मोठ्या प्रमाणावर ही रांग आपल्याला बघायला मिळते। 5:30 वाजून गेलेत। बाहेर मतदान केंद्रांचे गेट जे आहेत ते लावून घेण्यात आलेले आहेत। मध्ये मोठ्या प्रमाणावर मतदार आहेत आणि हे मध्ये आलेले जे मतदार आहेत ते शेवटच्या मतदाराचं मतदान होईपर्यंत ते मतदान असंच सुरू राहणार आहे। 500 पेक्षा जास्त उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात आणि या सर्वांचं भवितव्य जे आहे ते आज या मतपेटीमध्ये बंद झाले ना। आपण बघितलं तर 5:30 नंतरही परभणी जिल्ह्यातील बहुसंख्य मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा ज्या आहेत त्या पाहायला मिळतात। आता विजय कोणाचा होणार, पराजय कोणाचा होणार हे येणाऱ्या 21 डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे। पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, जिंतूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।